श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना, अडचणी, संकटे दूर होवोत. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो विषय केवळ माहितीपुरता नाही, तर श्रद्धा, नियम, संयम आणि आंतरिक शुद्धीचा मार्ग आहे. मंडळी, हिंदू धर्मामध्ये काळालाही देव मानले गेले आहे. प्रत्येक महिना, प्रत्येक तिथी, प्रत्येक ग्रह मानवी जीवनावर परिणाम करत असतो. आज आपण पौष महिन्याबद्दल सविस्तर शांतपणे खोलात जाऊन समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ ऐकताना कुठेही घाई करू नका. जसं मन शांत होईल तसं ऐका आणि मनात फक्त एकच नाम ठेवा, ओम सूर्याय नमः. मंडळी, पौष महिना म्हणजे काय? तर हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यानंतर जो महिना येतो तो म्हणजे पौष महिना. हा हिंदू वर्षाचा 10वा महिना आहे. पण फक्त क्रमांक 10वा म्हणून नव्हे, तर धर्म, दान आणि तपश्चर्येचाही महिना आहे. म्हणून पौष महिना ओळखला जातो. या महिन्यात सूर्यदेव धनुराशीत प्रवेश करतात आणि यालाच आपण धनुसंक्रांतीही म्हणतो. सूर्याच्या या गतीला शास्त्रात उत्तरायणाची सुरुवात मानली जाते. या काळाला खरमास असेही म्हणतात. खरमास म्हणजे काय? मंडळी, सूर्य हा तेजाचा, ऊर्जेचा, क्रियाशीलतेचा कारक आहे. पण पौष महिन्यात सूर्याची गती अशी असते की तो आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही अंतर्मुख होतो. म्हणूनच या काळात लग्न करणे, मुंडन करणे, गृहप्रवेश करणे किंवा नवीन व्यवसाय सुरू करणे ही शुभ कामे टाळायला सांगितलेली आहे. कारण या काळात बाह्य यशापेक्षा आत्मिक शुद्धी अधिक महत्वाची असते. मंडळी, आता जाणून घेऊया पौष महिन्यामध्ये करावयाची शुभ कार्ये. पौष महिना हा मंडळी निषिद्ध नसून तो दान आणि साधनेचा महिना आहे. यामध्ये तीळ दान करणे, अन्नदान करणे, वस्त्रदान, सूर्यपूजन करणे किंवा पितृतर्पण करणे हे सर्व केल्याने घरातील दोष कमी होतात, दारिद्र्य दूर होते आणि सूर्यकृपा प्राप्त होते. मंडळी, तीळदान हे या महिन्यात सर्वश्रेष्ठ मानले जाते. तीळ म्हणजे पापांचा नाश, तीळ म्हणजे उष्णता, तीळ म्हणजे सूर्याचा अंश. मंडळी, सूर्य हा असा देव आहे जो मूर्तीमध्ये नाही तर प्रत्यक्ष आकाशात दिसतो. सूर्य नसेल तर जीवन नाही, आरोग्य नाही, आत्मविश्वासही नाही. कुंडलीत जर सूर्य कमजोर असेल तर माणूस निर्णयहीन होतो, भीतीग्रस्त होतो आणि त्याला मान सन्मानही मिळत नाही. म्हणूनच शास्त्र सांगते, रविवारी सूर्यपूजन अवश्य करावे. आता जाणून घेऊया आदित्य रानूबाई व्रताबद्दल. मंडळी, पौष महिन्यात प्रत्येक रविवारी सूर्यनारायण व्रत म्हणजेच आदित्य रानूबाई व्रत केले जाते. आदित्य म्हणजे सूर्य आणि रानूबाई म्हणजेच सूर्याची अर्धांगिनी. हा विवाह म्हणजे ऊर्जा आणि करुणेचा संगम आहे. तर हे व्रत सूर्यनारायण किंवा आदित्य रानूबाई व्रत कसं करायचं हे सविस्तर जाणून घेऊया. सर्वप्रथम पाटावर लाल कपडा अंथरून घ्यायचा. मंडळी, पूजा करताना वापरली जाणारी प्रत्येक वस्तू ही केवळ बाह्य स्वरूपासाठी नसते, तर तिच्या मागे तत्वज्ञान आणि ऊर्जा दडलेली असते. लाल रंग म्हणजे काय? लाल रंग हा सूर्याचा आहे. लाल म्हणजे उष्णता, तेज, जीवनशक्ती. लाल म्हणजे क्रियाशीलता आणि आत्मविश्वास. सूर्यदेव हे तेजस्वी, ऊर्जावान आणि प्राणदायी आहेत. म्हणूनच सूर्यपूजेमध्ये लाल रंगाचा वापर केला जातो. पाटावर लाल कपडा अंथरण्याचा अर्थ असा की आपण आपल्या पूजेच्या पाया सूर्यतत्वावर स्थिर करतो. हा लाल कपडा म्हणजे आपल्या जीवनातील आळस, भीती, न्यूनगंड या सगळ्यांवर सूर्य तेजाचा आच्छाद घालणे आहे. शास्त्र सांगते, ज्या ठिकाणी लाल रंग असतो तिथे नकारात्मक ऊर्जा थांबत नाही. म्हणजेच सूर्यपूजेत पाटावर लाल कपडा अत्यंत आवश्यक मानला जातो. आता त्यावर गोपद्म काढायची. तर गोपद्मे का काढतात? मंडळी, गाय ही फक्त प्राणी नाही, तर ती समृद्धी, पोषण आणि धर्माचे प्रतीक आहे. शास्त्रात सांगितले आहे, गावो विश्वस्य मातरः. गाय म्हणजे अन्न, दूध, शेण, मूत्र असे. गोपद्म म्हणजे गायीची पावले. पूजेत गोपद्म काढण्याचा अर्थ असा की आपण आपल्या घरात समृद्धीला आमंत्रण देतो. सूर्य आणि गाय यांचा फार जवळचा संबंध आहे. सूर्यामुळेच गवत उगवतं, गवतामुळे गाय पोसली जाते आणि गायीमुळं घर चालतं. म्हणूनच सूर्यपूजेमध्ये गोपद्म असणं म्हणजे संपत्ती, आरोग्य आणि संतती याची कामना. जिथे गोपद्म असतं तिथे दारिद्र्य थांबत नाही असं म्हटलं जातं.
आता पूजेत रानूबाईही काढाव्यात. रानूबाई म्हणजे फक्त सूर्यदेवाची पत्नी नाही, तर स्त्री शक्तीचं प्रतीक आहे. आदित्य म्हणजे पुरुष तत्व, रानूबाई म्हणजे स्त्री तत्व. या व्रतामध्ये रानूबाई काढण्याचा अर्थ असा की केवळ शक्ती नव्हे, तर करुणा, सहनशीलता आणि पोषण यांची उपासना. सूर्य जर तेज असेल, तर रानूबाई म्हणजेच त्या तेजाला दिशा देणारी शक्ती. स्त्री शक्तीशिवाय सूर्यही रौद्ररूप होतो. म्हणूनच या व्रतामध्ये रानूबाईचा सन्मान अत्यंत महत्वाचा आहे. घरात स्त्री सुखी असेल तरच घरात सूर्यकृपा नांदते, ही या व्रतामागील मुख्य भावना आहे. आता खिचडीचा नैवेद्य का दाखवतात यावर जाणून घेऊया. मंडळी, पौष महिन्यातील सर्वात पवित्र नैवेद्य म्हणजे खिचडी. खिचडी म्हणजे काय? डाळ. डाळ म्हणजे श्रम, तांदूळ म्हणजे अन्न, भाज्या म्हणजे निसर्ग, मीठ मसाले कमी म्हणजे संयम पाळणे. तर खिचडी म्हणजे साधेपणा, समत्व आणि संतुलन. सूर्यदेवांना भडक, तिखट, दिखाऊ अन्न आवडत नाही. त्यांना आवडतो शुद्ध भाव, साधा नैवेद्य आणि कृतज्ञता. खिचडी हेच शिकवते, अहंकार कमी करा, साधेपणात समाधान ठेवा. म्हणूनच आदित्य रानूबाई व्रतात खिचडीला सर्वोच्च मान आहे. आता जाणून घेऊया करडईचे फुल का वाहतात. करडई म्हणजे सूर्यफुलाचाच एक प्रकार आहे. या फुलाचा रंग केशरी, पिवळा व तेजस्वी. हे रंग थेट सूर्यतत्वाशी जोडलेले आहेत. करडईचे फूल म्हणजे उष्णता, रक्तसंचार आणि जीवन ऊर्जा. शास्त्रात सांगितले आहे, ज्या फुलामध्ये उष्णता असते ती फुले सूर्यदेवांना प्रिय असतात. ग्रामीण भागात आजही मान्यता आहे, करडईचं फुल वाहिलं तर सूर्यदोष शांत होतो. आज शहरात हे फूल न मिळाल्यास पिवळी फुले, केशरी फुले किंवा ऋतूतील कोणतीही शुद्ध फुले चालते. मंडळी, या पूजेत काहीही फूल नाही, प्रत्येक गोष्ट अर्थपूर्ण आहे. लाल कपडा ऊर्जा देणारी मानली जाते. गोपद्म हे समृद्धीची निशाणी आहे. रानूबाई ही स्त्री शक्ती मानली जाते. खिचडी ही साधेपणाची ओळख आहे. करडईचं फूल हे सूर्य तत्वावर आधारित आहे. जर हे सर्व मनोभावे केलं तर सूर्यकृपा ही नक्की प्राप्त होते. आता पाहूया आरती व मंत्राबद्दल. मंडळी, आरती ही केवळ दिवा फिरवण्याची क्रिया नाही, ती म्हणजे अंतःकरणाची शुद्धी आहे. कापूर म्हणजे काय? तर कापूर जळताना धूर राहत नाही, राख उरत नाही, स्वतः पूर्णपणे नाहीसा होतो. याचा अर्थ असा की हे प्रभो, माझा अहंकार तुझ्या चरणी पूर्णपणे अर्पण करतो. कापूर म्हणजे अहंकाराचा त्याग. तर आरतीत तीळ का टाकतात? तर तीळ म्हणजे पापांचा नाश, उष्णता व सूर्यतत्वावर आधारित. शास्त्रात सांगितले आहे, तिलाह पाप नाशनाह. पौष महिन्यात तीळ श्रेष्ठ मानला जातात, कारण ते सूर्याच्या उष्णतेचं प्रतीक आहे. कापूर व तीळ एकत्र करून जेव्हा आपण आरती करतो तेव्हा आपण म्हणतो, हे सूर्यनारायणा, माझ्या आयुष्यातील अंधार जाळ आणि तेज प्रदान कर. ही आरती म्हणजे घरातील, मनातील आणि जीवनातील नकारात्मकता दूर करण्याची प्रक्रिया आहे. आता आरतीनंतर सूर्याची 12 नावे म्हणावे. प्रत्येक नाव म्हणण्याआधी मन शांत करा आणि प्रत्येक नावानंतर 5 ते 10 सेकंद डोळे मिटून ध्यान करा. पहिलं नाव, ओम मित्राय नमः. मित्र म्हणजे सखा. मित्र हा सूर्य आपला शत्रू नाही, तो आपला सखा आहे. तो रोज उगवतो, कोणताही भेद न करता सर्वांना प्रकाश देतो. हे नाव घेतल्याने मनातील भीती दूर होते आणि आत्मविश्वास वाढतो. दुसरं, ओम सूर्याय नमः. सूर्य म्हणजे जीवन, ऊर्जा, चेतना हे मुख्य नाम आहे. हे नाम घेतल्याने शरीरात प्राणशक्ती वाढते आणि आरोग्य सुधारते. ओम खगाय नमः. खग म्हणजे आकाशात भ्रमण करणारा. सूर्य कोणत्याही बंधनात नाही, तो मुक्त आहे. हे नाम घेतल्याने मनातील अडथळे आणि मर्यादा तुटतात. चौथं नाव, ओम हिरण्यगर्भाय नमः. हिरण्यगर्भ म्हणजे संपूर्ण सृष्टीचा बीज. हे नाम घेतल्याने नवीन सुरुवात, नवीन संधी मिळतात. पाचवं नाव, ओम आदित्याय नमः. आदित्य म्हणजे कश्यप ऋषींचा पुत्र. हा सूर्याचा शास्त्रीय वैदिक स्वरूप आहे. हे नाम घेतल्याने पितृदोष शांत होतो आणि वंशवृद्धी होते. 6वं नाव, ओम अकार्य नमः. अर्क म्हणजे पूज्य, प्रकाशमान. हे नाम घेतल्याने मान सन्मान आणि प्रतिष्ठाही वाढते. ओम रवये नमः. रवी म्हणजे अंधार नष्ट करणारा. हे नाम घेतल्याने अज्ञान, नैराश्य आणि मानसिक अंधार दूर होतो.
ओम भानवे नमः. भान म्हणजे प्रकाश. हे नाम घेतल्याने बुद्धी तेजस्वी होते आणि निर्णय शक्तीही वाढते. 9वं नाव ओम पुष्णये नमः. पुष्ण म्हणजे पोषण करणारा. हे नाम घेतल्याने कुटुंबातील ऐक्य आणि समृद्धी वाढते. 10वं नाव ओम मरीचये नमः. हे नाम घेतल्याने सूक्ष्म दोष आणि अदृश्य अडथळे दूर होतात. 11वं नाव ओम सवित्रे नमः. सविता म्हणजे प्रेरणा देणारा. हे नाम घेतल्याने जीवनात दिशा मिळते आणि कर्म करण्याची प्रेरणा येते. आता शेवटचं आणि 12वं नाव ओम भास्कराय नमः. भास्कर म्हणजे पूर्ण तेजाने चमकणारा. हे अंतिम नाम आहे. हे नाम घेतल्याने संपूर्ण साधनेचे फळ प्राप्त होते. आता दोन्ही डोळे बंद ठेवा. मनात सूर्यदेवांचा तेजस्वी गोळा कल्पना करा. तो प्रकाश हळूहळू तुमच्या डोक्यापासून संपूर्ण शरीरात पसरतोय. मन शांत होतंय, शरीर हलकं होतंय असा भाव ठेवा. मंडळी, ही 12 नावे म्हणजे 12 दिशांना पसरलेली सूर्यकृपा आहे. जर ही नावे श्रद्धेने, शांतपणे दर रविवारी घेतली तर सूर्यदेव नक्कीच प्रसन्न होतात. मंडळी, शास्त्रात सांगितलेलं आहे की पौष महिन्यातील रविवारी उपवास करावा. तर उपवास म्हणजे काय? उपासनेचा खरा अर्थ काय? मंडळी, आपण उपवास म्हणतो, पण खरं सांगायचं तर उपवास म्हणजे फक्त न खाणं नाही. उपवास म्हणजे उप प्लस वास, म्हणजेच ईश्वराच्या सानिध्यात राहणं. जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा शरीर नव्हे तर मन आणि इंद्रियांनाही शिस्त लावतो. सूर्यनारायण व्रतातील उपवास हा केवळ परंपरा नसून आत्मशुद्धीचा मार्ग आहे. त्या दिवशी मीठ का टाळायचं? तर मंडळी, मीठ म्हणजे चव, मीठ म्हणजे भोग. मीठ खाल्लं की जिभेची इच्छा वाढते, भूक चाळवते, शरीर सुख मागतं. पण व्रताच्या दिवशी आपण शरीराला सांगतो, आज तो नाही, आज आत्मा महत्वाचा आहे. म्हणूनच मीठ टाळतात. मीठ टाळल्याने मन शांत राहतं आणि चिडचिड कमी होते आणि भोगवृत्ती नियंत्रणात येते. त्या दिवशी तेल पण का टाळायचं? तेल म्हणजे जडपणा, आळस, तमोगुण. तेलयुक्त अन्न खाल्लं की शरीर सुस्त होतं, मन जड होतं. पण सूर्यपूजनाच्या दिवशी आपल्याला हवं असतं हलकं शरीर, जागृत मन आणि तेजस्वी विचार. म्हणूनच तेल टाळून आपण सूर्यतत्व स्वीकारतो. मंडळी, पौष महिन्यातील रविवारी ही त्या दिवशी दिवसाही झोपू नये. दिवसा झोप का नको? मंडळी, दिवसा झोप म्हणजे तमोगुणाचा प्रवेश. सूर्य हा जागृतीचा देव आहे. तो आळशीपणा सहन करत नाही. दिवसा झोपल्याने विचार ढगाळ होतात, उपवासाचा हेतू नष्ट होतो, मन सुस्त होतं. म्हणून शास्त्र सांगतं, व्रताच्या दिवशी जागृत राहा. जागृत शरीर, जागृत मन आणि जागृत आत्मा हेच सूर्यपूजनाचं फळ आहे. मंडळी, या दिवशी ब्रह्मचर्याचंही पालन करावे. ब्रह्मचर्य का पाळायचं? तर ब्रह्मचर्य म्हणजे केवळ शारीरिक संयम नव्हे, तर ब्रह्मचर्य म्हणजे विचारांची शुद्धी, वासनांवर नियंत्रण, तेजाचा संचय. सूर्य हा तेजाचा स्रोत आहे. जर ब्रह्मचर्य पाळलं नाही तर हे तेज बाहेर निघून जातं. ब्रह्मचर्य पाळल्याने आत्मबल वाढतं, डोळ्यात तेज येतं आणि व्यक्तिमत्व उजळतं. म्हणूनच सूर्यव्रतात ब्रह्मचर्याला विशेष महत्व आहे. मंडळी, आता अर्घ्य देणे म्हणजे काय? तर अर्घ्य देणं म्हणजे फक्त पाणी ओतणं नाही. अर्घ्य म्हणजे अर्पण, समर्पण, शरणागती. सकाळी सूर्योदयावेळी जेव्हा सूर्य कोवळा असतो, शांत असतो, तेव्हाच त्याची पूजा करायची असते. अर्घ्य देण्यामागची भावना, तर तांब्यात पाणी घ्या, थोडे तांदूळ, थोडं लाल फूल आणि अर्घ्य देताना मनात म्हणा, हे सूर्यदेवा, माझा अहंकार घे, माझी भीती घे, माझं अपयश घे. हे पाणी म्हणजे तुमचं ओझं आहे. सूर्याला अर्पण करताना कल्पना करा की सूर्यकिरण ते ओझं जाळून टाकतायत. मंडळी, आता अर्घ्य दिल्यानंतर डोळे मिटा. सूर्याचा तेजस्वी गोळा हृदयात उतरतोय असं कल्पना करा. तो प्रकाश हळूहळू तुमच्या शरीरात पसरतोय, मन हलकं होते, भीती वितळते, आत्मविश्वास वाढतोय अशी कल्पना करा. मंडळी, पौष महिन्यातील दान हे श्रेष्ठ मानले जाते. तर ते का? मंडळी, ग्रह केवळ मंत्राने शांत होत नाही. ग्रह शांत होतात त्यागाने, दानाने आणि कृतज्ञतेने. पौष महिना हा दानाचा सुवर्ण काळ मानला जातो. या महिन्यात केलेलं दान हे 1000 पटीने फळ देतं असं शास्त्र सांगतं. तर या महिन्यात काय दान करावे? या महिन्यात तीळ दान करावे, गूळ, धान्य, तांब्याच्या वस्तू किंवा लाल वस्त्र. आणि दान करताना मनात एकच भावना असावी, हे माझं नाही,
हे ईश्वराचं आहे. मंडळी, आता शेवटाकडे वळूया. मंडळी, सूर्यदेव दूर नाहीत, तर ते रोज उगवतात. पण आपण त्यांच्याकडे पाहतो का? ते प्रकाश देतात, पण आपण तो स्वीकारतो का? जर हा व्हिडिओ ऐकताना तुमचं मन शांत झालं असेल, डोळे ओले झाले असतील, तर समजा सूर्यकृपा सुरू झाली आहे. मंडळी, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः असं लिहा. धन्यवाद.